जीवनाचं सोनं झालं हो जीवनाचं सोनं झालं हे पहा, खऱ्या अर्थाने मामाच्या येण्यानं आमच्या सर्व मेडस ग्रामस्थांच्या जीवनात सोनं झालंय. आणि म्हणून माझे सर्वांना एक कळकळीची विनंती आहे, अजूनही काही काही जण फार गप्पा मारण्यात मग्न आहेत. का बरं? काय उद्धाराचं साधन आहे का तुमच्याकडं? मला तरी सांगा, मी माझा उद्धार करून घेईन. हे पहा, दरवेळेप्रमाणे आज अभंग जरी तुकोबारायांचा घेतला असला तरी चरित्र मंत्र माझ्या बाळू मामांचं सांगणार आहे. म्हणून अभंगाचा सरळ सरळ भावार्थ सांगत असताना प्रत्येकाने अभंगाचा भावार्थ मनाचे कान करून ऐकायचा. कारण बाबा, एकदा का अभंगाचा भावार्थ समजला की अभंग हा पूर्णपणे सुटल्यासारखा असतो. या नेयानं प्रत्येकाने अभंगाचा भावार्थ ऐकायचा. मावशी, अभंगाचा भावार्थ सांगत असताना मी फार प्रश्न विचारते. बघा, प्रस्तुत अभंगामध्ये तुकोबाराय म्हणतात की प्रत्येकाने आपापला एक देव करून घ्यायचा आहे. आपुला तो एक देव करून घ्यावा. आपला एक देव का करून घ्यायचा? तर याचं कारण की तेने विना जीवा सुख नव्हे. या जीवाला त्याच्याशिवाय सुख नावाची गोष्ट प्राप्त होणार नाही. कारण एरती माईके दुःखाची जनती आणि नाही आधी अंती अवसान. कारण आम्ही वास्तविक पाहिलं तर आम्ही संसारी माणसं आहोत, बरोबर ना बाबा? आपण प्रत्येक जण संसारी आहोत, म्हणून दुःख आम्हाला मिळणार आणि दुःख आहे. कारण इथून पाठीमागच्यांना दुःख होतं, आता जे संसार करतात त्यांना दुःख आहे आणि इथून पुढच्यांना हे दुःख राहणारच. म्हणून जर या दुःखरूपी संसारामध्ये सुख पाहिजे असेल तर प्रत्येकाने आपापला एक देव करून घ्यायचा आहे. तुम्ही म्हणाल, ताई तुमचं ऐकून आम्ही आमचा एक देव करून घेऊ, मग त्याच्या बरोबर आम्हाला सुख नावाची गोष्ट प्राप्त होईल, मग अजून नेमकं काय मिळेल? तर ऐका, जर एक देव प्रत्येकाने आपापला करून घेतला तर सतत सतत त्या देवाचा विचार आमच्या मनामध्ये घोळतो, बरोबर आहे ना बाबा? सतत सतत त्या देवाचं नाव आमच्या मनामध्ये येतं आणि मनामध्ये सारखं सारखं देवाचं नाव आलं की त्या देवाची प्रत्येक वेळी आपल्याला आठवण होते, सारखी सारखी आठवण होते. मग त्या देवाच्या नावाचं वेड आमच्या या मनाला लागतं आणि एकदा का देवाच्या नावाचं वेड या मनाला लागलं की आम्ही सतत त्या देवाचा विचार करत राहतो, सतत त्या देवाच्या नामाचं नामचिंतन करतो आणि मग आम्ही सतत त्या देवाचं नामस्मरण केलं की आमचा भगवान परमात्मा आम्हाला अविनाशी बनवतो. अविनाश करी आपुलिया ऐसे आणि लावी मनापिसे गोविंदाचे, बरोबर आहे ना बाबा? पण तुम्ही सर्व अति जाणती माणसं आहात. महाराज, तुम्ही म्हणाल, ताई वर्षश्राद्धाच्या कीर्तनात तुम्ही कीर्तनकार सांगत असता की हा देह नाशिवंत किंवा नाशिवंत देह जाणार सगळं आणि आयुष्य खातो काळ सावधान. ताई, तुम्हीच कीर्तनांमध्ये सांगता की हा देह नाशिवंत आहे, जो जन्माला आला तो मरणार आहे. उपजली पिंड मरण सांगते, जन्माला आला की जावं लागतंय. मग ताई, तुम्ही तर सांगताय की आपापला एक देव करून घेतला की सुख नावाची गोष्ट प्राप्त होते. एक देव करून घेतला की त्या देवाच्या नावाचं वेड या मनाला लागतं आणि देवाच्या नावाचं वेड मनाला लागलं की तुमचा भगवान परमात्मा आम्हाला काय करतो? अविनाशी बनवतो. मग ताई, आम्ही मरणार नाही का? मरणार तर सगळीच आहे. आम्ही मरणार नाही का? पण ऐका, जो जन्माला आलाय त्याला जावं तर लागणार आहे. देव गेलाय, देवाचा बाप गेलाय, तर आपल्यासारख्याची काही कथा. पण अविनाशी नेमकं कसं बनवतो ऐका? कारण बाबा, लोक एवढे विचित्र निघाले. मी असंच कीर्तनात सांगितलं, म्हणलं जो जन्माला आलाय त्याला जावं लागतं. एक असं कडक कपड्यावाला उभा राहिला, म्हणलं, ताई मी मरण का? म्हणलं, का? तुम्ही कोण आहेत नेमके? म्हणलं, काय नाही, मी माझे सरपंच आहे. अरे येड्या, देव गेलाय, देवाचा बाप गेलाय, आपल्यासारख्यांची काय कथा आहे? पण ऐका,
ज्यांना ज्यांना वाटेल